बिनटिल्ल्या या टायमाला कलर आणजो, नाही तर मागच्या टायमासारखं मागच्या टायमाला वंगण आणलं तो पुऱ्या पोट्याले पोतरलं. वय कुबी नाहीये कोण कोण आहे म्हणून यायच्या घरच्याने बियाले घरात नाही घेतलं. हाव ना लेका, यानं म्हटलं वंगण लावलं. मग मी घरी गेलो, वंगण धुवा म्हटलं. मा बाप दारात उभा, मले काय म्हणते, पुढच्या घरी वा म्हणे, पुढच्या घरी. माझ्याजवळ चिल्लर नाही म्हणे, नंतर या. काय त्या मुकाच बैस तू, मुकाच बैस. अबे वंगणापेक्षा बी तोया कलर पक्का वय, तसाच तर बाप तुला ओळखत नाही. तो म्हणते की कायट पोट्ट माया नाहीच आहे म्हणते. मी गोरा हन पोट्ट कायट कसं काय. आणि का बे मागच्या टायमाला काचकुऱ्या आणल्या होत्या, पोट्टे लावल्या. 8 दिवस पोट्ट्याच्या अंगाची खाजू नाही गेली म्हटलं. अरे बापा, आपण तर या टायमाला होई खेळणारच नाही. आणि कोणी मला कलर लावलेलं मला जमणार बी नाही. मी पहिले सांगू राहिलो, मग माणसानं सांगितलं नाही. पा रे बापा, हा गेंग्या म्हणते रंग खेळणार म्हणते. अबे लेका, तशाच तुया क्लच पेडा जायला आणि तू काही रंग लावशील. तू आता निघशील रंग लावायले तर डायरेक्ट पुढच्या वर्षी लावशील. तू तर राहूच दे. होतले का असेच म्हणता तुम्ही मले. माया काही क्लच प्लेटा जायला नाही. मी म्हटलं रनिंग मध्ये पहिला यायला एवढा फास्ट आहो मी. मग का आम्ही गावाला पंगत द्याव का. अबे शेवटून पहिला आला तू, पहिलून पहिला नाही. अबे झाकूस नाही हो, होई पेटवाचा पा पहिले. त्यासाठी लाकडं लागतात आणि ते कुठून आणायचे ते पा पहिले. रंगाचं नंतर पाहू, दुसऱ्या दिवशी असते ते. बाकी टिल्ल्या, तू आमच्या सामील झाला, आम्हाला एकदम गडगड वाटू राहिलं. असाच आमच्या सामील राहत जाय. हो का, ते टिल्ल्या आपल्या सामील झालं तर तुला गडगड वाटू राहिला का. काही घोर नाही. या टायमाला रंगपंचमीले तुला डायरेक्ट नालीत टाकलं की नाही, मग तुला बडबड बी वाटीन. का रे बुवा, तो आता बुडात म्हटलं हिरव्या मिरचीचा ठेचा कोंबला का, एवढा गरम बुजू राहिला तवाचा. अरे नाही रे लेका मंग्या, लाल मिरच्या होत्या त्याचा ठेचा कोंबला म्या. सांग मग आता काय करतो तू. अरे बापा बस करा ना बे. ते खरं बी लाकडाचं काय करायचं, होई पेटवायची आहे ना. तुमचं चाललं तवाच लाल मिरची हिरवी मिरची. तापट तोंड्या, सर मीच पाहू का. जसं काही मा बापानं आरामशीन टाकली त्यातून 2-4 लाकडं आणायले. अरे टेन्शन नाही विन्या. काय तो म्हटलं ठेचा कमी कर, मी सांगतो कुठून आणायचे. या टायमाला सगळा बजेट सरपंच करीन, आपण त्याला जाऊन भेटू. अरे बापरे कोरोनेश, कुठे चालला तू. तुला का हेच काम आहे का. कोण कुठे चाललं, कोण कुठून येणार आहे. मी कुठे पण जाईन कुठून पण येईन, तू कोण विचारणारा. अरे कोरोनेश, तसं नाही. माझं म्हणणं एवढं आहे तुला की मुला, एवढ्या उन्हात तू कुठे चालला. घरात बसणं, ऊन लागेल तुला. तू का माझी नक्कल करतो आहे का. थांब मी तुझं नाव माझ्या पप्पांना सांगतो. अरे नाही रे कोरोनेश, मी तुझी नक्कल कशाला करू. अरे खूप ऊन आहे, तुझी काळजी आहे, ऊन लागेल तुला म्हणून विचारलं. हो का, असू दे ऊन. पण आता ना माझी गणिताची ट्युशन आहे. एव्हाना मला तिकडे पोचायला पाहिजे होतं, तुम्ही मला थांबवलं. आता मला उशीर होईल तिकडे जायला. आमचे शिक्षक आमच्यावर ओरडतील. जाय तू, नाहीतरी न्यूटन नंतर तोच नंबर आहे. आमच्या गावातला एकमेव ब्युटन आहे तू. त्याच्या डोक्यावर ऍपल पडला होता आणि तोया डोक्या ऍपल वर पडलं होतं. सेम आहे तुम्ही. जाय लवकर जाय. अरे विन्या, याच्या माय बाप्पाले दुसरं नाव सापडलं नव्हतं का. हे काय ठेवलं कोरोनेश. अबे उंदऱ्या, याचा बाप आहे की नाही कंपनीत कामाला गेलता आणि तेव्हा आला कोरोना. मग लागला लॉकडाऊन. मग काय वांदा, घरी यायचे बी वांदे. याचा बाप पायी निघाला घरी यायले. 3 दिवसानं पोहोचला आपल्या गावातनी. म्हटला तई हा झाला, म्हणून याचं नाव ठेवलं कोरोनेश. काही फेकतले का तू. याचा बाप 3 दिवस पायी चालत आला आणि तई हा झाला. काही सांगता का लेका. अबे उंदऱ्या, लॉकडाऊन मध्ये लय जण पैदा झाले आणि तुला एवढंच वाटतं ना, एवढ्या शानपट्ट्या मारावं लागेल तू. जाय मग त्याच्या बापा जाऊन विचारून ये, मले काय विचारत. नाही, पहिले आपण लाकडाचा मेळ लावू, मग जातो विचारायला. चला पहिले तिकडे. म्हणजे मला जाऊ दे ना. अव मी नालीत नव्हतो पळेल. मी तर ते आराम करू राहिलो ना. आणि ते म्हटलं काय झालं माहितीये का, ते रस्ता कानी झकोल्या मारे इकडून तिकडे पळे. मी अजिबात झकोल्याना मारो, मी सरळ चालो. पण ते रस्ता काही बरोबर बांधला नाही ग्रामपंचायतनं. तो कानी असा झकोल्या मारू राहिलता.
तर मग मी म्हटलं जाऊ द्या आता जरसा आराम करावा होती आणि मग पुढे जाव. मस्त जागा होती ते. नाली कुठे होती ती? माय तांदूळाच्या डब्यातनी मी 500 रुपये कसे बसे लपून ठेवते. या माणसानं कुठून काढले काय माहित. म्या म्हटलं आता होळी वय तर गाठ्या बिट्या सोरान लागीन, बाजार बी आण लागीन. केले ना लपाळ, आला मुताळा पिऊन. आव आता तुम्ही आतून फक्त हालून दाखवा मले. एक चुलीतलं लाकूड आणि जळतं तेच तुमच्या कंबळकात घालते. या पाय मंदे, तू काने खोटे नाटे आरोप काही मायावर लावू नको. तुझ्या डब्यातला मा रुपया बी घेतला नाही. ते मला 500 रुपये सापडले होते. असा मी चाललो होतो तर रस्त्यानं मला 500 रुपये सापडले. म्हणून मी म्हटलं त्या 500 रुपये खर्च केले. तुझे पैसे मी अजिबात नाही घेतले. आणि मी काय म्हणतो, तुले पैसेच पाहिजे ना? पैसेच पाहिजे ना? मला 5 मिनिटं सोड. मी असा जातो आणि असा तुले पैसे आणून देतो. मग तर झालं. काही नाही, मुके बसा आती. काही जाऊ नका कुठे. तुम्ही असे 5 मिनिटं तुम्हाला सोडलं की डबल तुम्ही पिऊन येसान. जीवाले घोर नुसता माया. काय माय, या माणसासोबत लग्न करून पस्तावली मी. नाही म्हणजे नाही, असं नको बोलू. असं नको बोलू बापा. मला काने खराब वाटते. आणि हाव, तुले आता पस्ताव्याचं काहीच काम नाही. 500 रुपयासाठी तू पस्तावून राहिली की नाही? तू एक काम कर, फक्त मला 2 मिनिटं सोड. मी तुले 1000 रुपये आणून देतो. 1000 रुपये आणून देता का? 1000 रुपये बाहेर म्हटलं तुमच्या आजान ठेवले का तुमच्या मामान ठेवले? अव माया सासऱ्याने ठेवले. मला सोड तू, मला जाऊ दे. तुले 1000 रुपये आणून नाही दिलं ना तर माया नाव बी मन्यानी म्हटलं. तुम्हाला आधीच सांगू राहिली, माया बापाचं नाव घ्यायचं काम नाही. अव त्या फॉल्टी ट्रान्सफॉर्मरचं कोण नाव घेते? अळलं माय खेटर. तुया बाप फॉल्टी ट्रान्सफॉर्मर आणि तुई माय फॉल्टी डीपी. आणि फ्यूज माय गळ्यात पडलं. आता हा फ्यूज चेक करून काय फायदा? डीपीतच फॉल्ट आहे आणि ट्रान्सफॉर्मर मध्ये फॉल्ट आहे. फ्यूज कायले चेक करू राहिलो मी? हाय व तुमचं मोठं सुद्धा ट्रान्सफॉर्मर होतं. हे असं बेवळा मा गळ्यात गुतून दिलं. माय मंदा आहे का घरी? मंदा नाही घरी. मंदा घरी नाही, ती चंदा मागायला गेली. आवा मोके बसाना. पाहू द्या मला कोणाला बाहेर तर. आणि हो, मी बाहेर चालली. आतून हाल्याचं काम नाही. नाही तर हे म्हटलं जळकी काळी आणि तुमचं कमळक. विचार कर जा. मंदाले नाही काम धंदा, ते गेली मागायले चंदा. आता मी बी आतून फाळी होतो. माय उलचिक काय बाहेर गेली तर हा माणूस झाला लफाळ. आता डबल येते पिऊन. आता कुठे जाऊ याला पाहिले? आता हाती कायले थांबले हो बिचारे? चाल ना घरी. मला डोक्यावर म्हटलं वज झालं ना, आणि मला भूक बी लागली. चाल ना, बस झालं ना, लय झाला बाजार. एवढे कायले कलमा करू राहिले? जाता ते पाणीपुरीची गाडी आहे ना, तर ती पाणीपुरी का आहे ना 10-15 रुपये तुमच्या जवळ. खाऊन घ्या मग. तोपर्यंत मी कलर घेतो. आम्ही उद्या बाया बाया कलर ठेवणार आहोत. जाय कर काय बी. मी तवर लोक पाणीपुरी खातो. मला आवाज नको देऊ. तुला काय घ्यायचं ते घे, नाही तर मग 17 घे. अव इकडे या, हे पा. अव इकडे या, हे पा. काहून सोडलं निरा? ए पिंट्या, आण दे पाणीपुरी. पोटभर देजो 10 रुपयाची. या ताई, कोणता कलर देऊ? लाल, हिरवा, पिवळा, निळा, कोणता देऊ सांगा? यापैकी एक बी नका देऊ. मला डायरेक्ट कावा कलर द्या. कावा असा कलर द्या की या होईल लावला की पुढच्या होईल निघाला पाहिजे. मागच्या वर्षी म्हटलं माझ्या दोस्तीने ना मला कलर लावला, 8 दिवस गेला नाही. या टायमाला मी तिथे कावा कलर लावतो. या होईल लावला की पुढच्या होईल निघाला पाहिजे. असा पाहिजे मला. अशीन तर द्या. जगन्या, ओय जगन्या. अच्छा मायाबीन म्हणे, एक तर माझ्याजवळ 10 रुपयाचा आहे. पहिलेच पैसे नाही, आता याले पाणीपुरी द्यायला लागते का? मी पाणीपुरी नाही खाऊ राहिलो. असाच उभा होती. ते माझी बायको तती म्हटलं कलर घेऊ राहिली, तर ते पाणीपुरीचं पाणी पाहून मी माझ्या पोट भरून घेऊ राहिलो. नाही ताई, असा कलर काही येत नाही. आणि आला बी तर आम्ही काही विकत नाही. असे कलर काय आम्ही ठेवत नाही बापा. ते काने चांगले नसतात. ते त्यानं काने चेहरा बिरा अंग बिंग खराब होते, तर ते आम्ही काही ठेवत नाही. असा कलर तुम्ही नेऊ नका, काही फायद्याची गोष्ट नाही. ठेवत नाही का? मग दुकान काय खोललं? बंद मारा दुकान ते. पक्का कलर असेल तर सांगा मला. हे पा ताई, तुम्ही ऐकून घ्या. हे पा, होळी कशी आनंदानं साजरी झाली पाहिजे. ते पक्के कलर वापरून काही फायदा नसते ना, काही उपयोग नाही. म्हटलं लोकायले त्रास, आपल्याला त्रास, लोकायले त्रास, काही फायदा नाही ना. तुम्ही काय करा, साधे साधे कलर घेऊन जा. मस्त उत्साहात होळी साजरी करा. आणि लोकायले त्रास नाही, तुम्हाला त्रास नाही. पाणी टाका आणि वापरा. पक्का कलर काही मी माझं ठेवत बी नाही आणि मी काही देत बी नाही. तुम्ही काही नेऊ नका, काही फायद्याची गोष्ट नाही ते. अबे जगन्या लेका, मले पाणीपुरी खायची नाही ना. काय ना तू कायले म्हणून राहिला माझ्याजवळ पैसे नाही? मी त्यासाठी नाही आलो. मी काय म्हणतो, उद्या आहे रंगपंचमी. आपलं काही ना काही म्हटलं मेळ लावा लागेल ना. त्यासाठी आलो मी.
उद्या का असा कोळला कोळला राहता का तू? होळी खेळायची आहे ना, मग काहीतरी ओला ओला राहा लागेल की नाही. तर त्यासाठी आलो मी. हे पाय, तुझ्याजवळ पैसे नसेल तर राहू दे, मी काही खात नाही. पण मी काय म्हणतो, माझ्या संगत चाल तू. आपण काय करू, ते हे आहे की नाही, सरपंच त्याजवळ पैशाचा मेळ लावू. उद्याचा मेळ लावा लागेल ना. मला माहित आहे त्याजवळ पैसे नसतात, आणि मागच्या वेळेस जे घडलं तर ते बायको तो कंदरा बी ठेवणार नाही, हे मला पक्का माहित आहे. तू एक काम कर, तू का नाही आतून इकडून इकडे चाल. नाही तर मग एक काम कर, घरी जाय आणि घरून माझ्याजवळ म्हटलं तिकडे ये, आणि मग आपण का नाही सरपंच जवळ जाऊ, पैशाचा मेळ लावू. अरे बापा म्हण्या, तुले काय सांगू लेका, मागच्या टायमाला मा बायकोन लय सुचलं बरं मले. या टायमाला काही मी घेत बीत नाही बापा. तुले प्यायचे असेल तर तू पे, मला काही नाही प्यायचे. तू जाय बरं आतून. मग मी काही येत नाही बापा, मला काही प्यायचे नाही. मा बायकोन लय झोडलं मला. खपके तर म्या बी खाल्लेले का, तू एकटाच थोडी नवायचा होता, म्या बी खाल्ले खपके. पण बायकोला एवढे भ्या लागते का? आणि मी काय म्हणतो, फक्त उद्याच्या दिवस, परवापासून आपण दोघं सोडून देऊ, थेंब नाही घेऊ. उद्या रंगपंचमी आणले का, एक काम कर, मी आतून जातो, तू बरोबर जाग्यावर ये म्हटलं, मग आपण ततून सरपंचच्या हाती जाऊ. हे पाय, तू माझ्या दोस्त आहे, माझ्या दोस्ताने खातीर तुला याच लागेल. तुला दोस्ताण्याची शपथ. मी चाललो, तू ये. तुम्ही काही मला शहाणपणा शिकवू नका. हाय का पक्का कलर? असेल तर द्या, मी आताच घेतो. हे पाहता हे मी काय म्हणतो, मागच्या टायमाला तुमच्या दोस्तीने ना तुम्हाला कलर लावला, 8 दिवस निघाला नाही तो, मग तुम्हाला त्रास झाला की नाही? आता तुम्ही तिला लावसा आणि तो वर्षभर निघणार नाही. मग पुढच्या वर्षी तुमची दोस्तीने म्हटलं ते आणखीन पक्का कलर पाहिजे, तो 2-3 वर्ष निघणार नाही. म्हणजे तुम्हाला त्रास झाला की नाही? हे पहा, तुम्हाला त्रास झाला म्हणून तुम्ही पक्का कलर मागून राहिले, आणि तिला त्रास झाला की डबल पक्का कलर मागेन ते. मग अशा ना का येईन, असंच चालत राहील. मग असं चालू राहू द्यायचं का? त्यांना का नाही पक्क्या कलर ना म्हटलं स्किन खराब होते ना, आणि स्किन खराब झाली म्हणजे सगळंच खराब झालं. हे पहा, ऐका तुम्ही तुम्ही माझ्याजवळ कलर नका घेऊ, पण दुसरीकडून बी कलर काही पक्का नका घेऊ. साधा साधा कलर घ्या आणि उत्साह होळी साजरी करा, एवढंच म्हणणं आहे मला. बरं बापा, साधा कलर द्या, साध्या कलर न होईच येतो. पण एक काम करा, म्हटलं कसं, चांगला कलर द्या, स्किन काही खराब झाली नाही पाहिजे. आणि माई जर दोस्तीन तुमच्या आली ना, तर तिला बी पक्का कलर नका देऊ, नाही तर मला साधा कलर द्यासान आणि तिला पक्का कलर द्यासान. द्या मग लवकर द्या आणि जाऊ द्या मला. आता कसं करा, मन्यानंतर दोस्ताने जे कसम दिली, मग तर जास लागेल. आणि तसं बी उद्या रंगपंचमी आहे, आणि रंगपंचमीले तसा कोळला कोळला राहू का मी? काही ना काही ओला वास लागेल ना. काही ना काही बायकोला सांगा लागेल आणि मन्याजवळ जा लागेल. काही ना काही झोल आपल्याला करावंच लागणार आहे. तुझं म्हणणं मला पट्टे शाखा बरोबर आहे तुझं, पण लेका काय करावं ते पाय, वरचे साहेब ऐकत नाहीत ना. मला खिशात चालले नाही ते, मला खिशात जर चालली असते की नाही मग गोष्ट वेगळी होती. आता तू म्हणतं तुझ्याजवळ पैसे नाही, आता तुझं घरकुल मंजूर होऊन आलं, आता ते वरच्या साहेबाला जर पैसे भेटले नाही तर कागदपत्रात ते तुला काढतात, मग तुला घरकुल कसं भेटीन? ते पाय बुवा तू. आता मला खिशात काही चालले नाही, मला पाहिजे बी नाही. तू काय कर, तू डायरेक्ट साहेबाच्या हाती दे, मला देऊ बी नको. मला आता तालुक्याला जा लागते, तुझंच काम आहे, तुझ्या घरकुलाचं, तिकडेच चाललो मी. आता पाय तू, तुला काय करायचं. तू आजच्या तारखेत जर मेळ लावत असेल तर मी साहेबाला बोलून तुझं काम करून देतो. आता मी अजून काही सांगू शकत नाही भाऊ तुले. साहेबाले कायले पाहिजे, यालेच पाहिजे. साहेब कायले मागते, हा नीरा खाऊ आहे, याले बिन फालतू निवडून दिलं. पण मी काय म्हणतो राजा, या पाना माझ्याजवळ पैसे असते तर मग काय म्या घरकुल घेतलं असतं. म्या डायरेक्ट म्हटलं पलाट घेऊन तिच्यावर घर नसतं बांधलं का. आता म्हटलं माझ्याजवळ रुपया नाही, कुठून आणू 20,000 रुपये तुम्ही सांगा. सर आणता येते म्हटलं, पण पैशाच जो काही आणता येत नाही. जिंदाबाद जिंदाबाद, आमचे लाडके सरपंच साहेब जिंदाबाद. सरपंच साहेब अमर रहे, सरपंच साहेब अमर रहे. अबे जगण्या, तुले बगर घ्यायची चढली का बे? जिता माणूस होय ना त्याले कायले अमर रे करायला, कायले खापू राहायला. आपल्याला काम होय ना, उद्याचा मेळ लावा लागते ना. एंबाड्या मुकाबाईस, मी बोलतो. लहान गोर नाही झाला आता अमर रे म्हणून राहिला. अरे बापा जगन, जिता हो ना मी. एवढा म्हटलं तो समोर उभा हो तरी मला अमर करू राहिला का? जाऊ द्या, मी काय म्हणतो सांगा, तुमचं काय काम होय? कायले तुम्ही नारे लावून राहिले, कायले जिंदाबाद करू राहिले? सरपंच साहेब, तुम्ही जई निवडणुकीला उभे राहिले की नाही, तरी मला तुम्ही शब्द द्यालता. हाय का आठवण तुम्हाला? अरे बापा, मी लई आत बुल्या झालेले का, तुला काय सांगू. आता म्या त्या निवडणुकी टाइम आले, कोणाले काय शब्द दिले, काय आश्वासन दिले, मला काही आठवत नाही. काय आता तू सांग बाबा, काय काय शब्द दिलता मी तुले? असं काय करता तुम्ही? म्हणे माया प्रचार कर, मी निवडून आलो पाहिजे, तुले जै बी काम पडीन तरी मी हजर आहो. हा शब्द तुम्ही मला द्यालता की नाही? मग आता मला काम पडलं तर आता तुम्ही तुमच्या शब्दाला कायम राहा.
नाही म्या तुला शब्द दिलता पण मला काय आठवून नाही राहिलं. बरं जाऊ दे, आता तू सांग तुला काय काम होय. अरे राजा असं काय करता, बरं जाऊ द्या. मी काय म्हणतो, उद्या होई होय. नाही होई तर आजच होय, उद्या रंगपंचमी होय. तर आमची काही सोय साय लावा ना. गरीबाचा तेवढाच आशीर्वाद भेटीन तुम्हाला. पुढच्या निवडणुकीत म्हटलं तुम्ही डायरेक्ट आमदार बनसान, तर आमची काहीतरी मेळमाळ लावा. अरे रंग पाहिजे असेल तर माझ्याजवळ याचं काय काम होतं तुले का? तर एक काम करायचं असतं. म्हटलं रस्त्यानं पुरे पळसाचे झाड वर, त्या पळसा झाडाला फुलं आले, ते फुलं तोडायचे असते, चांगले उगवू द्यायचे असते आणि रंग तयार झाला असता. त्यानं होळी खेळायची असती. तेवढ्यासाठी तू माझ्याजवळ आले का? काय लेका मनोज, मला दुसरे बी काम आहेत ना. अरे असं काय करता सरपंच साहेब राजा, मला कलरची काहीच गरज नाही ना. माझ्याजवळ लय मोठे कलर आहेत. या पा मी काय म्हणतो, उद्या क्वार्टरची काही सोय नाही आमची. ते उद्या म्हटलं रंगपंचमी आहे ना. रंगपंचमीले कसं आमची लय मजा राहते, तर ते मजा आमची घालवता का? तुम्ही काहीच नका करू, आमच्या क्वार्टरी पुरती आमची सोय लावून द्या. बाकी तुमच्याकडून आम्हाला काहीच अपेक्षा नाही. ते गावाचं काही बी हो, आम्हाला काही घेणं देणं नाही. तुम्ही आमच्या क्वार्टरी सोय लावा फक्त. काय बेकार काम होय गावातल्या लोकांचं. नाही तर काय, मला सरपंच केलं तर का उपकार केलं काय ना? आता कोणी बाजाराला पैसे मागते, कोणी दैनाले पैसे मागते, कोणी लाईन बिल भरायला पैसे मागते. का सरायला पैसेच वाटू का? आता हे आलं क्वार्टर आणून द्या, मी कुठून आणून देऊ? माझ्याजवळ काय त्या क्वार्टरी? अरे बापा म्हण्या, मी कुठून देऊ रे बापा? माझ्याजवळ नसतात ना क्वार्टरी. अरे राजा, तुम्ही क्वार्टरी नका देऊ, तुम्ही फक्त पैसे द्या. पैसे द्या आम्हाला. मी काय म्हणतो, आम्ही आमची सोय आमची लावतो, तुम्ही फक्त पैसे द्या. ओटच्या माय बिन बुराट काम आहे. मी पुऱ्या गावाकडून पैसे खातो आणि हा मला पैसे मागू राहिला. याला देणार का पैसे? मीच तो पैसे खातो लोकांचे. अरे बापा म्हण्या, मी काय म्हणतो, पैशाचा मेळ नाही का माझ्याजवळ? माझ्याजवळ पैसे नाही. मीच चालू केले म्हटलं पैसे उसने आणायले. माझ्या घरी होईल का नाही सामान सुमान नाही, तर ते होईच्यासाठी पैसे आणायला चाललो मी उसने. आता पा शाखा आला, याले माहित आहे, याले विचार ना तू, याले संग घेऊन चाललो होतो मी. काय राजा सरपंच काय खोटे बोलता हो? तुम्ही म्हणा की माझ्या घरकुलासाठी तुम्ही तालुक्याला चालले आणि याला सांगू राहिले की उसने पैसे आणायला चालले. ह्याच्या माय बिन बुराट काम झालं. या शाखाले म्हटलं सामील केले मी झाल मारायले, तर यानं मला तोंडावर पडलं. बाबू तू आता वाट पाय, तो घरकुल काही होत नाही. आता मला तोंडावर पडलं ना तो. म्हण्या मला काही वाटत नाही हा आपल्याला पैसे देईन म्हणून. त्याच्याकडून पैसे कसे काढायचे हे मला चांगलं माहित आहे. तू जरासा मुकार आहे, तो बराबर आपल्याला म्हटलं पैसे देते. 2 क्वार्टरी काय म्हटलं, आपला महिन्याभराचा पोटा फुल होते एवढे पैसे काढतो मी. तू फक्त मुकार आहे. सरपंच साहेब, तुम्ही माझ्याशी खोटे बोलले हे काही आपल्याला पटलं नाही बाप्पा. अय्यप्पा, मी खरा बोलतो आणि पिल्यावर तर मी का नाही लयच जास्त खराब बोलतो. आता तुम्ही आतून गेल्यावर मी तुमच्या घरी जाऊ शकतो. तुम्हाला माहित आहे तुमचे काय सबूत मला जवळ आहेत आणि काही नाही. तर सरपंचीन बाईले मी ते दाखवू शकतो की बाबा तालुक्याला तुम्ही काय ले गेले, काय होत ती. अब म्हण्या, तू का नाही मला घरी काही जाऊ नको. मी विसरलो होतो की तुझ्याजवळ म्हटलं माया कुठे आहेत म्हणून. तर जाऊ दे. मी काय म्हणतो, तू एक काम कर, संध्याकाळून भेट मला. मी तालुक्याहून जाऊन येतो, तो पुरी सोय लावतो. तू आता जाय, संध्याकाळून भेट मला. सरपंच सरपंच सरपंच. आता लहान नाही झाली जी. हे गाडीवर चढलो. अबे ओ टिल्ल्या, खाली उतर ना. गाडीवर काल चढला? अबे ते मडगावर महागाचं वय, ते कानी तुटलं बिटलं की नाही, 4-5 हजार रुपये झाबू बशीन मला. उतर बरं खाली. अरे सरपंच, तेवढं तर तुम्ही आमच्यासाठी करू शकता. आम्ही तुम्हाला निवडून दिलं नाही का? मग तेवढं काय तुम्हाला माग होय का? बरं जाऊ द्या. मी काय म्हणतो, लय अर्जंट आहे, लय अर्जंट काम आहे तुमच्यासोबत. अबे ले का टिल्ल्या, एवढं अर्जंट येईपर्यंत काय लिहाला इकडे? जाऊन म्हटलं हलकवून यायचं असतं. परसाकडे आले तुले. मी का तुला आता पाणी आणून देऊ का? जाय बरं तू, ये हलकवून ये. नाही नाही नाही, तसं काही नाही. काही राजा काही बोलता का? आम्ही मला काही परसाकडे नाही आली. मी काय म्हणतो, या पा आज होळी होय की नाही, तर आमचा काही लाकडाचा मेळ नाही. तुम्ही काही बी करा, लाकडाचा बजेट लावा. एखादी टाली आम्हाला आणून द्या. ते होळी पेटवा लागते ना गावात. होळी नाही ना म्हटलं, मेळ नाही होळीचा. आता लहान घोर नाही झाला का? एक म्हणते क्वार्टरचा मेळ लावा आणि एक म्हणते की लाकडाचा मेळ लावा. आता कायच करा? मी सरपंच हाव का यायचा हमाल हाव? अरे बापा, मी कुठून आणणार अरे बा लाकडं? तू सांग, माझ्या घरी का लाकडं आहेत का? माझ्या का आरा मशीन व्हाय का तुला 4-5 टाल्या लाकडं आणून द्यायला? 4-5 टाळ्यांनी पाहिजे आम्हाला. एकच टाळी पाहिजे. एक टाळी लाकडं आणून द्या. तुम्ही काही बी करा तिकडे, ते आम्हाला काही सांगू नका. तुमची आराम मशीन असो का नसो, आम्हाला काही घेण देण नाही. अरे काही फेकता का पोट्टी हो? मला का माहित नाही का एवढं टालीवर लाकडं काय लागतात?
ओ सरपंच, यंदा म्हटलं आम्हाला मोठी होळी करायची आहे, त्यासाठी पाहिजे आम्हाला लाकडं. ते काही करा तुम्ही, टालीभर लाकडं लागतील आम्हाला. आणि जर का तुम्ही सरपंच बरखुरदार आम्हाला टालीभर लाकडं दिले नाही तर तुमच्या घरावरचे आणि घराच्या आसपासचे सारे लाकडं फाडी झाले म्हणून समजून जा. समजलं का बरखुरदार? हाय. अरे पण पोट्टे हो, होळी मोठी काय आणि लहान काय सरी सारखीच असते हो. नाही तर काय, हे पाय 4-5 लाकडं गोळा करा, ती एरंडात जाळ घ्या आणि होळी पेटवा. मोठीच्या मोठी होळी कायले पाहिजे, कोण पाहणार आहे ते? हो ना गणेश, हो अजिबात ना गणेश. या टायमाला तुम्ही आम्हाला लाकडं जमा करून द्या, ते काही करा. आम्हाला मोठी होळी करायची आहे. ते लहान होळी काय मोठी होळी काय ते आम्हाला काही माहित नाही. अरे नाही राजा, मला बाकीचे काम होत मला काय मदत निवडून राहिले. तुम्ही तुमचं पाहून घ्या ना, ते होळीचं पाहून घ्या तुम्ही. मला काय सांगू राहिले या गोष्टी? बरखुरदार सरपंच, इतना सन्नाटा क्यों है भाई? असं काही करू नका तुम्ही. हम सब तुम्हाला का नाही होळीच्या पूजेचा मान देऊ, मग तर झालं. पण तुम्ही टालीभर लाकडं आणून द्या, ते काही बी करा. झिंगऱ्या, तू आले कॅसेट घासले का? असा कोण बोलू राहिला तू? अबे लेका मंग्या, बरखुरदार, तुला माहित नाही का? मी आज शोले पिक्चर पाहिला, तिच्यातनी तो सांबा काय म्हणते माहित आहे का? मेरे को मालूम है होली. आणि तो गब्बर काय म्हणते माहित आहे का? होली कब है, होली कब है. आणि ते होली शेतात म्हटलं बाबू, लहान गोष्ट नाही ते. अरे काय राजा, सरपंच म्हणलं पोट्टे तुम्हाला एवढ्याना म्हणून राहिले तर त्या पोट्ट्याचं मन तोडता का? तुम्ही तर राजा बुरजावर चढू राहिले. शोभते का तुम्हाला हे? ते काही नाही, तुम्ही काही बी करा आणि या पोट्ट्याचं काम करा. आणि हो, मला आणि या जगण्याचं बी काम करा. नाही तर मग मी चाललो सरपंचीन बाईकडे. या महिन्याच्या इकडे माझे सबूत नसते ना, तर मग दाखवलं असतं. पण आता काय करा, ओटकली कुठी तर जाशीन कुठी. बरं पोट्टे, मी त्या पंजाबला सांगतो, ते तुम्हाला टालीभर लाकडं आणून देईन. आणि म्हण्या, तू संध्याकाळून भेट. बरं ओ टिल्ल्या, खाली उतर, जाऊ दे मले. ते पंजाबच्या इकडे जा तुम्ही आणि टालीभर लाकडं घ्या, तो आणून टाकीन तुम्हाला. ओय टिल्ल्या, काम झालं, उतर खाली. चाल, ते एरंडा झाडपो आपण कुठे भेटते का तर? हाय टिल्ल्या, काम झालं. चल बरखुरदार, आता आपण एरंडा झाड पाहू. बापा 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 बापा, एवढी मोठी होई? बाकी पोट्टे तुम्हाला मानलं, पंचक्रोशीत बी एवढी मोठी होई कोणाची नाही. एवढी मोठी होई आपल्या गावात नाही आहे. जा बाकी जा पोट्टे, एक नंबर काम केलं तुम्ही. अरे हा सगळा कमाल मन्या काकाचा आहे. मन्या काकानं जर सरपंचाला म्हटलं नसतं तर सरपंचानं एवढ्या मोठ्या लाकडा आम्हाला दिलेच नसते. आई बाई, माया नवरा, मी तर माया नवऱ्याला कोणत्याच कामात समजत नव्हती, हे तर लयच कामात निघाले. पाय व पुष्पे, माया नवऱ्यानं हे सरळ मिळालं म्हटलं. आता पहिली पूजा माया हातून होती की नाही पाय. मंदा काकू, फक्त मन्या काका नाही काही, जगनदा बी होता. जगनदाने म्हटलं त्याचं बी हे काम होय, त्यानं बी हा मिळाला. माय नवरा बी लय कामाचा होय, लय गुणी होय. पाय व म्हणते पाय, तो एकटाच नवरा नाही, माया नवरा बी होता. आता पहिली पूजा मी बी करीन. माय खोडक्या नवऱ्याला का नाही रोडके लय आवडतात, तर पहिली पूजा मी करीन. हाय व, अशी बरी करशील तू. तू करून तर दाखव, नाही तर झिंजा धरून तुला मागे वळला ना तर मायानं मंदानी म्हटलं. काय म्हणलं तर? तू फक्त मला हात लावून दाखव, मग दाखवतील मजा. मला बी पुष्टी म्हणतात म्हटलं, पहिली पूजा तर मीच करून राहीन. त्या मायबीन कोणाचं काय आणि कोणाचं काय, सरा मेळ म्हटलं त्या सरपंचानं आणला आणि यायले पूजेचा मान पाहिजे. तर सरपंच काय म्हणे आपल्याला, नाही 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 नाही, तुम्हाला नाही, ते सरपंच आहे की नाही, त्यानं टालीभर लाकडं दिले तर आम्ही त्याला म्हणलं होतं की पहिला मान तुम्हाला देऊ, तर पहिला मान त्याला भेटीन, बाकी मग तुम्ही पूजा करा. असा बरा पहिला मान त्या सरपंचाच्या घरच्याला भेटीन. आमच्या नवऱ्यानं म्हटलं सरा मेळा आणला आणि तुम्ही आता म्हणून राहिले की सरपंचाने मेळा आणला. हे काही नाही, पहिली पूजा आमचीच होईल. ओ मन्या काका, ओ जगंदा, लेका समजून सांगा ना रे. ते सरपंचानं आम्हाला या बोलीवर टालीभर लाकडं दिले की पहिली पूजा त्याच्या घरच्याची होईल. म्हणजे मी काय म्हणतो, आपल्याला पूजा करायची मतलब, मग ते पहिली असो का नंतरून असो, पूजा पूजा राहते. ते म्हटलं सरपंचाला करू दे पहिले. खरं बी ना त्यांना कानी टालीभर लाकडं दिले, आम्ही फक्त त्याला म्हणलं. तर तुम्ही काय करा, तुम्ही नंतर पूजा करा. माई पुष्पी माय लय ऐकते, लय गुणाची आहे माय पुष्पी. पुष्पे, मी काय म्हणतो, येऊ दे सरपंचाला, करू दे त्याला पूजा, नंतर आपण करू. बरखुरदार, टिल्ल्या, भुऱ्या, विन्या, मनोज काका, जगंदा, अरे ते सरपंच हाय कुठे? याची झाकट पाळते का? काही करायची पूजा, गावातले सरे लोक पूजेसाठी थांबेलाय. काही येते तो नाही तर मग करून द्या तुम्ही, राहू दे तसंच. हाय
गुराटच गोटोय बापा. यायनं म्हटलं टालीबरचा झाबू दिला मले, एखादा बॅनर माझ्या नावाचं लावलं बी नाही की बा सरपंचानं टालीबर लाकड दिले तर सरपंचाले शुभेच्छा म्हणून. तेवढाच माझा प्रचार बिचार होते. हे काही मेळ नाही यायचा तर जाऊ दे. आता आपण आता आलोच आहोत तर पूजा करा आणि घरी चालल्या जाऊ. आपणच आपलं बॅनर लावून टाकू, म्हणजे कसं लोकायला माहित पडेल की कोण दिलं म्हणून. मी काय म्हणतो, झाली का तयारी, करावं का पूजा? अरे काय सरपंच राजा, एवढा टाइम असते का? झाकाट पडून राहिली ना, ती तुमचीच वाट पाहणं चालू होती. पटकनी पूजा आटपा बरं. सरायला बी पूजा करायची, पुरा गाव थांबेल तुमच्यासाठी. एवढा टाइम राहते का? अरे बापा म्हण्या, तुला माहित आहे ना मी तालुक्याला गेलतो ना, मला काम होतं ना, मग झाला मला उशीर. एवढा काय घोड्यावर बसलाय तू? आलो ना आता, करतो ना पूजा. मी काय म्हणतो प्रिया, कर बरं पूजा. चाल आपल्याला जायचं मग घरी. ओय म्हण्या म्हण्या, मी काय म्हणतो, काबेले का एवढं साजरं काम असल्यावर बी या सरपंच तालुक्याला पाहिजे. अबे लेका, हा व्हाईट कॉलर वाला आहे. याचं सगळं लपून जाते म्हटलं पैशाखाली. आपलं नाही लपत, आपला फुकट नाव बदनाम आहे. होई रे होई, पूर्णाची पोई, पूर्णाच्या पोईवर मिठाचा खळा आणि सरपंचाच्या ढबोरटीवर फटाका फोडा. च्या माय बिन टालीबर लाकडं मॅच दिले, माय डबरुटीला फटाका फोडाला. ए बुऱ्या, काय वय काय बोलाला तू? हाय हाय बरखोरदार सरपंच, का भाई होली, का भाई होली, बुरा न मान होली है. तुमच्या सऱ्याले होळीच्या लय लय शुभेच्छा. तुम्ही लोक आले म्हणजे तुम्हाला व्हिडिओ लय आवडला. मग राजा, लाईक लयच कमी येऊ राहिले ना, करा बरं लय मोठे लाईक करा, पटापट लाईक करा. तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की असेच कॉमेडी व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी आणत असतो. आणि हो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर नक्की करा. चला मग भेटू पुढच्या व्हिडिओत लवकरच.